नमस्कार. सोलापूर महानगरपालिकेच्या परिसरामधून मी नितीन पात्रे आपलं स्वागत करतोय. आज सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रभागाचा प्रारूप आराखडा त्यांनी जाहीर केला आहे. जो जाहीर करत असताना 2017ची ज्या पद्धतीनं रचना होती प्रभागाची त्याच पद्धतीनं कायम आणि निश्चित करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. शिवाय जनगणना देखील 2011ची 17ला गृहीत होती. तीच जनगणना यंदाच्या वेळी देखील गृहीत धरण्यात आलेली आहे. आता जो आपण प्रभाग पाहणार आहोत तो प्रभाग क्रमांक 14 हा शहर मध्यमध्ये येणारा प्रभाग आहे. आणि या प्रभागाचं वैशिष्ट्य असं आहे की मुस्लिम बहुल म्हणजे मुस्लिम समाजाची ताकद असलेला हा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये जी काय भाग येतो तो भाग म्हणजे विजापूर्वेस, परत न्यू पाचापेठ, परत हा जो काही भाग आहे महानगर काँग्रेस भवनच्या मागचा जो परिसर आहे, पांडल हायस्कूल वगैरे, हा जो पूर्ण पट्टा आहे म्हणजे याच्यामध्ये MIMची थोडक्यात MIMची ताकद असलेला हा जो काय मुस्लिम बहुल भाग आहे. याच्यामध्ये मुस्लिम समाजाचं प्राबल्य जास्त आहे. आणि विशेष म्हणजे खरादीसारखे किंवा भंडारेसारखे हे जे काही नगरसेवक आहेत ते त्याच प्रभागामधून येतात. आता कसरत जी आहे ती महायुतीची नाही तर महाविकास आघाडीची आहे. महाविकास आघाडीने जर का संयुक्त पद्धतीने म्हणजे की मॅडम मास्तरांनी इच्छा व्यक्त केली की बाबा CPM, राष्ट्रवादी, उबाटा आणि काँग्रेस यांनी जर का एकत्रित काम केलं किंवा महाविकास आघाडी केली तर नक्कीच ह्याच्यामध्ये MIM देखील म्हणजे ह्या 4-5 जणांनी एकत्रित येऊन जर का महाविकास आघाडी स्थानिक पातळीवर केली तर ह्याच्यामध्ये रिझल्ट हा त्यांच्या बाजूनं लागू शकतो महाविकास आघाडीच्या. नाहीतर मग इथं खरी जी फाईट आहे ती MIM आणि काँग्रेसमध्येच अगदी सरळ होते. आणि ह्याचा जो रिझल्ट आहे तो मागच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं आला त्याच पद्धतीनं यंदा देखील येऊ शकतो. आता जी कसरत आहे ती म्हणजे भाजपाचे विद्यमान आमदार देवेंद्र कोटे यांची कसरत की इथं भाजपाचं वर्चस्व नाही, इथं भाजपाचं मतदान नाही. पण भाजपाने जर का ताकद लावली तर जर का ह्या एकूण लोकसंख्या जी आहे ह्या भागाची जी आहे प्रभाग क्रमांक 14 मधली जी 36,135 जी लोकसंख्या आहे ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी 75% जरी भाग राहिला तरी जवळपास हा इतर समाजाचं देखील मतदान ह्या प्रभागामध्ये आहे. उमेदवार तोलामोलाचे, ताकदीचे आणि त्याला बळ देणारे जर का स्थानिक नेतृत्वानं दिलं तर इथं देखील काही चमत्कार होण्याची शक्यता दाट आहे. आणि विशेष म्हणजे कोठे नावाचं रसायन किंवा कोठे नावाचं वलय ह्या मुस्लिम बहुल भागामध्ये परिचित असल्यामुळं त्यांच्या राजकीय डावाला अगदी ह्या परिसरामध्ये ह्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 14 मध्ये नक्कीच वाव आहे.